श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी मकर राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. मकर राशीच्या जन्मलेल्यांसाठी हा महिना फारसा अनुकूल राहणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ सारखे आग्नेय ग्रह तुमच्या पहिल्या घरात असतील. तसेच बुध आणि शुक्र हे दोन सौम्य ग्रह असतील, ज्यामुळे तुमचा राग वाढेल, ज्यामुळे क्षुल्लक गोष्टीवरून वाद निर्माण होतील. राहू दुसऱ्या घरात, शनी तिसऱ्या घरात, गुरु 6व्या घरात आणि केतू 8व्या घरात असेल. महिन्याच्या उत्तरार्ध राहू सोबत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र देखील असतील आणि दुसऱ्या घरात 5 ग्रहांचा प्रभाव असेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंधामध्ये चढ उतार येऊ शकतात. आहाराच्या समस्या आणि आरोग्यातील चढ उतार शक्य आहे. कौटुंबिक संबंधामध्ये कटुता वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमांचे फायदे मिळवण्याचा काळ आहे. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके चांगले परिणाम मिळतील. तुमचा पगारही वाढू शकतो. तर व्यवसायात असलेल्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमचा व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी तुम्हाला विविध कायदेशीर बाबीमध्ये सहभागी व्हावे लागेल. तुमच्यामध्ये आळस वाढेल, ज्यावर मात करणे आवश्यक असेल, अन्यथा समस्या वाढू शकतात. तुम्ही महत्त्वाच्या संधी गमावू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. ते कठोर परिश्रम करून यश मिळवू शकतात. प्रेमसंबंधामध्ये हा महिना अनुकूल परिणाम देईल, तर वैवाहिक संबंध अधिक कटू होऊ शकतात, ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगला राहण्याची अपेक्षा आहे. 10व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि बुध यांच्यासोबत पहिल्या घरात असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात या सर्व ग्रहांसह राहूसोबत दुसऱ्या घरात असेल. 6व्या घराचा स्वामी बुध देखील त्यांच्यासोबत जाईल. 6व्या घरातील वक्री ग्रह असलेला गुरु देखील तुमच्या 10व्या घरावर 5वा आणि दुसऱ्या घरावर 9वा ग्रह ठेवेल. या सर्व ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत काही कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागेल, परंतु तुम्ही त्यांचा धैर्याने सामना कराल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी आदरणीय स्थान मिळेल. तुमचा आवाज ऐकू येईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. प्रत्येकजण तुमची बढती करण्यासाठी प्रयत्नशील राहील. या काळात काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला काही कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागेल, कारण 4 ग्रह तुमच्या 7व्या घरावर प्रभाव पाडतील आणि केतू देखील 8व्या घरात असेल. हे ग्रह तुमच्या व्यवसायात अनेक आव्हानांना निर्माण करू शकतात. व्यवसाय भागीदारासोबतचे संबंध चढ उतारांनी भरलेले असू शकतात आणि तुमच्या व्यवसायात काही कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या वर्तनाशी संबंधित अनेक मुद्द्यांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल, कारण ते तुमच्या व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात आव्हाने असूनही व्यवसायात नफा मिळणे शक्य होईल आणि तुम्हाला तुमच्या काही जवळच्या सहकार्याकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल महिन्याच्या सुरुवात थोडी कमकुवत होण्याची शक्यता आहे. 12व्या भावावर गुरुच्या प्रतिगामी प्रभावामुळे तुमचे खर्च वाढतच राहतील. धर्मादायक कार्ये आणि पूजा आणि विधी यासारखे शुभ कार्यावर खर्च केला जाईल, परंतु वाढलेला खर्च जाणवेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या भावात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र आणि दुसऱ्या भावात राहू असल्याने संपत्ती जमा करण्यात अडचणी येतील आणि तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही कमावलेले पैसे खर्च करण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील आणि तुमचे उत्पन्न कमी होईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तसेच महिन्याच्या उत्तरात मोठ्या आव्हानांना न जुमानता तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला अनेक स्रोताकडून पैसे मिळतील. जर तुम्ही पैसे गुंतवलेले असतील किंवा कर्ज फेडण्यासाठी गरज असेल तर ते सर्व पैसे आता तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. नोकरी करणाऱ्यांना पगार वाढण्याची शक्यता देखील चांगली असेल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आरोग्य, फेब्रुवारी मासिक राशी भविष्य 2026 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला 4 ग्रह तुमच्या राशीवर प्रभाव पाडतील. या व्यतिरिक्त 6व्या घरात बृहस्पती आणि 8व्या घरात केतू यांच्या वक्रीमुळे तुमच्या आरोग्यात घट होऊ शकते. 8व्या घरात सिंह राशीत केतूच्या स्थानामुळे पित्ताच्या संबंधित आजार किंवा मूळव्याधी यासारख्या काही लपलेल्या समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त बृहस्पतीच्या प्रभावामुळे यकृताच्या समस्या आणि मोठ्या आतड्यांचे आजार वाढू शकतात. दुसऱ्या आणि पहिल्या घरात ग्रहांच्या तीव्र प्रभावामुळे अन्न विषबाधा आणि आहाराशी संबंधित सामान्य आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्या टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, कारण असे केल्याने तुम्हाला समस्या टाळण्याची संधी मिळू शकते. तिसऱ्या घरात शनीची स्थिती तुमचा आळस वाढवेल आणि लक्षात ठेवा की वाढलेला आळस तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. म्हणून तुम्ही आळशी होण्याचे टाळले पाहिजे आणि दररोज सकाळी फिरायला जाणे, व्यायाम आणि ध्यान करणे यात व्यस्त राहावे. यामुळे तुमचे मानसिक संतुलन देखील मजबूत होईल. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दोन्ही क्षेत्रात यश मिळेल आणि तुम्ही कोणत्याही मोठ्या आजारापासून दूर राहाल. हलके आणि निरोगी जेवण खा, भरपूर द्रवपदार्थ घ्या आणि खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ खाणे टाळा. याचा तुम्हाला फायदा होईल. प्रेम आणि लग्न, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील. 5व्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला बुध, सूर्य आणि मंगळासोबत पहिल्या भावात असेल
आणि 6व्या भावापासून 2ऱ्या भावात जाईल. तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत आनंद मिळेल, तुमचे प्रेम फुलेल, तुमच्या प्रियकरासोबत रोमॅन्टिक क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमचे नाते दिवसेंदिवस परिपक्व होईल. तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवाल आणि बाहेर फिरायला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या प्रियकराविषयी सांगू शकता आणि त्यांची ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे तुमचे नाते हळूहळू उबदार होईल आणि मजबूत होईल. 5व्या भावावर शनीचा 3रा दृष्टिकोन असल्याने तुमच्या प्रेमसंबंधात कधीकधी अडथळे येतील, ज्या तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारसरणीने दूर करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळ आणू शकाल. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला 4 ग्रह 7व्या भावावर प्रभाव पाडतील, ज्यामुळे काही प्रेम मिळेल, परंतु तुमच्या प्रभावामुळे तुम्ही अनेकदा तुमचा राग तुमच्या जोडीदारावर काढाल, जो तुमच्या नातेसंबंधासाठी हानिकारक ठरेल. यामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण या काळात तुम्ही दोघेही आजारी पडू शकता. सासरच्या लोकांकडून हस्तक्षेप तुमच्या नात्यासाठी चांगला नाही, म्हणून त्यांच्याशी बोलताना काळजी घ्या. कौटुंबिक जीवन हा महिना कौटुंबिक अशांततेने भरलेला असेल. 4थ्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 1ल्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासोबत असेल. 23 तारखेपासून तो तुमच्या 2ऱ्या घरात जाईल, जिथे राहू देखील ग्रहांसोबत उपस्थित असेल. शिवाय 2ऱ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिनाभर 3ऱ्या घरात असेल. वक्री गुरु देखील 2ऱ्या घरावर दृष्टी ठेवेल. या ग्रहांच्या स्थितीमुळे महिन्याची सुरुवात चांगली असेल, परंतु तुम्हाला राग येईल, ज्यामुळे क्रोध येऊ शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही कुटुंबात तुमचे वर्चस्व स्थापित करू इच्छित असाल. तुम्ही काही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल आणि तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव याला कारणीभूत ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे तसेच तुमच्या स्वभावाकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या आक्रमकतेमुळे कुटुंबातील कटुता वाढू देऊ नका. तुमच्या भावंडाच्या आरोग्याचा आणि त्यांच्याशी असलेल्या तुमच्या नात्याचा विचार केला तर त्यांच्याशी तुमचे नाते मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण राहील. तर महिन्याच्या उत्तरार्धात काही आरोग्य समस्यामुळे त्रस्त असू शकतात, म्हणून तुम्ही त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे आणि गरज पडल्यास त्यांना मदत करण्यास तयार राहिले पाहिजे. उपाय आहे, शनिवारी श्री शनी चालीसाचा पाठ करावा. शुक्रवारी गणपतीची पूजा करा आणि त्यांना दुर्वा अर्पण करा. बुधवारी गाईला हिरव्या भाज्या खाऊ घाला. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमासिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.